सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 8. यामध्ये मुंबईचे ॲडव्होकेट R.V. जोशी यांनी लिहिलेली आठवण. सूर्यप्रकाशाच्या तेजात याचा भाग पहिला. साधारणपणे 1965 किंवा 1966चा सुमार. पुण्याचा माझा अगदी जवळचा एक मित्र शंभू भट मला सारखं सांगत होता की तू रत्नागिरीपासून 9 मैलावर असलेल्या पावस या पवित्र गावी जाऊन येच. तिथं असलेल्या स्वामी स्वरूपानंद या सत्पुरुषाचं दर्शन घे, त्यांचा अनुग्रह पण घे. मी त्याचं हे बोलणं फारसं मनावर घेतलंच नाही. यामध्ये बराच काळ लोटला. तसं बघायला गेलं तर आमचं घराणं हे वकिलाचं, पुराव्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवणारं. माझा देवावर विश्वास होता, पण अशा कोणत्याही सत्पुरुषाच्या दर्शनाचा योग आणि त्यामुळं होणारे फायदे वगैरेशी आमचा दुरान्वयानंही संबंध आला नव्हता. त्यामुळे 1967 साली परत एकदा शंभूरावांनी मला पावसला जाऊन स्वामीजींना भेटून ये अशी विनंती केली, तरी मी त्याकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केलं. त्यानंतर थोड्या महिन्यांनी एकदा शंभूरावांनी मला असं सांगितलं की त्यांना ध्यानाला बसल्यावर असा साक्षात्कार झाला की मी व तो श्री स्वामीजींच्या समोर बसलो आहोत. त्यानं माझी स्वामीजींशी ओळख करून दिली आणि स्वामीजींनी त्यावर हो मला माहीत आहेत असं सांगितलं. एवढं सर्व जाणून घेऊनही माझी पावसला जाण्याची वेळ आलीच नाही. त्यानंतर 1968च्या सुरुवातीला शंभूरावांनी मला परत एकदा मोठ्या उत्साहाने पावसला जाण्यासंबंधी विचारलं, पण मी अजूनही माझं उत्तर नाही असंच दिलं. त्यावर ते मला म्हणाले की मी ध्यानामध्ये तुला आणि मला स्वामींसमोर बसलेलं पाहिलं आहे, म्हणजेच काहीतरी तुझ्यात आणि स्वामीजींच्यात आध्यात्मिक संबंध आहे किंवा अन्य कोणता तरी संबंध आहे ज्याचं मला वर्णन करता येत नाही. पण एवढंच सांगतो की तू पावसला लवकरात लवकर जाऊन ये. हे सर्व ऐकल्यावर मलाही पावसला जाऊन यावं असं मनोमन वाटू लागलं. पण तेवढ्यात आणखी एक विचार मनात आला आणि मी माझ्या मित्राला सांगितलं, हे बघ मी पावसला जातो. जर स्वामीजींनी मला कोणत्या देवतेसमोर किंवा तत्सम कोणत्या गोष्टीसमोर तासभर उभा राहा, जप कर, श्लोक म्हण, तसंच अन्य काही या संबंधातलं करायला सांगितलं तर मी त्यांना सरळ सांगेन की आपण एक सत्पुरुष आहात, म्हणून मी आपल्या फक्त दर्शनासाठी आलो आहे. अन्य आपण काही मला करायला सांगितलं तर ते मला आवडणार नाही. हे ऐकल्यावर माझा मित्र शंभू राजी झाला आणि म्हणाला, ठीक आहे, तू स्वामीजी जे तुला सांगतील ते काहीही करू नकोस, फक्त दर्शन घे. अखेर 1968 सालच्या मे महिन्यात पहिल्यांदा आम्ही सर्वजण स्वामीजींच्या दर्शनासाठी म्हणून पावसग्रामी पोहोचलो. रीतीप्रमाणे आम्हाला हातपाय धुवून येण्यास सांगितलं. सकाळचा 8:30चा सुमार. स्वामीजी आपल्याला काही बोलतील का, काही करण्यास सांगतील का, या विचारांच्या गोंधळातच मी स्वामीजींच्या खोलीत गेलो आणि अनेक वर्षे कुठेही न जाता एकाच खोलीत वास्तव्यास असणाऱ्या त्या सत्पुरुषाचं दर्शन झालं. एक वेगळीच आपुलकीची भावना
मनामध्ये निर्माण झाली. सुवर्णकांतीच्या झळाळीनं मी दिपून गेलो. डोळ्यामधली ती चमक, तो शांत भाव खूप काही सांगून गेला. आमच्या सर्वांची त्याने चौकशी केली. आम्ही इथपर्यंत कसे का आलो हे मी सर्व त्यांना सांगितलं. अत्यंत हळुवार शब्दात ही सर्व प्राथमिक चौकशी झाल्यानंतर स्वामीजींनी मला भावार्थ गीतेचं पुस्तक दिलं आणि कोणतंही पान काढा असं सांगितलं. ते पान काढल्यावर त्यातल्या एका ओवीवर त्यांनी बोट ठेवलं. मला ती ओवी वाचायला सांगितली. ती ओवी अशी होती: करू न शकसी अखंडित तरी चित्तस्थिर मद्रूपी, सांगेन तरी अभ्यासाची युक्ती एक तुझ सोपी, इच्छा धरुनी मत्प्राप्तीची देत जाई मज चित्त, मनबुद्धीसह निमिषभरी तरी ह्या अष्टौ प्रहरात. या ओवीचा अर्थ असा: जरी दिवसाचे 24 तास तुम्हाला देवाचं नाव घेता आलं नाही, तरी दिवसातून 1 सेकंद तुम्ही देवाशी एकाग्र होऊन नाव घेतलं पाहिजे. ही ओवी वाचून मी थक्क झालो, कारण या ओवीचा अर्थ पूर्णतः माझ्यासाठीच होता. मला ही एक प्रकारची शिकवणच मिळाली होती. तिथे दर्शनासाठी जमलेल्या अन्य भक्तगणांमध्येही मी चौकशी केली, तेव्हा त्या सगळ्यांनाच अशा प्रकारचा जादुई अनुभव आल्याचं त्यांनी सांगितलं. हा असा साधू पुरुष होता की जो गंडे दोरे विभूती काहीही देत नाही, फक्त ग्रंथातील ओव्या वाचण्यास सांगतो आणि भक्ताच्या मनात दडलेल्या शंकेचं प्रश्नाचं उत्तर त्या ओवीत दडलेलं असतं. असो, त्या दिवशी विशेष असं काहीच घडलं नाही. आम्ही प्रसाद घेतला आणि मुंबईस परत जाण्यास निघालो. ह्या स्वामीजींच्या भेटीचा मी आणि माझ्या पत्नीवर एवढा परिणाम झाला की आम्ही दरवर्षी एकदा तरी पावसला दर्शनासाठी जाण्याचा बेत निश्चित केला. त्याप्रमाणे आम्ही 1969 साली पुन्हा पावसला गेलो. त्यावेळी आम्हाला अनुग्रह मिळाला. त्या दिवसापासून ते आज तागायत रात्री झोपण्यापूर्वी स्वामींनी सांगितलेले गुरुपरंपरेचे संस्कृत श्लोक मी म्हणतो आणि त्यानंतर 3 वेळा सोहम करतो. आजपर्यंत यात कधीही खंड पडला नाही. मला आठवतंय की स्वामीजी अत्यंत हळुवार शब्दात पण मोजकच बोलत असले तरी हे मंत्र कसे म्हणायचे हे त्यांनी मला शिकवलं आणि हे सांगितलं की गुरूंनी शिष्याला मंत्र दिल्यावर तो कसा म्हणायचा हे पण गुरूंनी शिष्याला सांगितलं पाहिजे. मला चांगलं आठवतंय की स्वामीजींचे ओठ मिटले होते. श्वासातून त्यांनी हे मंत्राचे शब्द मला सांगितले. ते शब्द होते सोहम. श्वास घेताना तुम्ही सो म्हणायचं आणि श्वास सोडताना हम म्हणायचं. अशा रीतीनं स्वामींनी स्वतः गुरुमंत्राचा कसा उच्चार करायचा ते करून दाखवलं आणि माझा अनुग्रह पूर्ण झाला. आज इथेच थांबूया. यानंतरचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.